मंडळी, काल पुरणपोळीची ऑर्डर असलेला व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन मेसेज येऊन गेले की नक्की पुरणाची पोळी कशी बनवते, म्हणजे गुळातली असते की साखरेची असते, त्यानंतर गव्हाच्या पिठाची असते की मैद्याची असते, त्याचबरोबर पोळी मऊसूद राहते ना, वातड किंवा चिवट अशी होत नाही ना. तर असे अनेक प्रश्न सुरुवातीला ऑर्डर करताना विचारले जातात आणि पहिल्यांदा ऑर्डर करताना हे प्रश्न पडणे अगदी साहजिकच आहे. तर आज या प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला देत आहे. तर मी संपूर्ण गव्हाच्या पिठाची कणिक मळते, एकदम मऊसूद अशी ही कणिक मळली जाते, त्यामध्ये अजिबात मैदा वापरत नाही आणि पुरण बनवताना सेंद्रिय गुळाचा वापर करते. साखरेची पोळी मी अजूनपर्यंत कधी बनवलीही नाही आणि कधी खाल्ली पण नाही. गव्हाच्या पिठाची मस्त अशी मऊसूद कणिक मळून घेते आणि ही कणिक 1.5 ते 2 तास मुरण्यासाठी तशीच ठेवून देते आणि त्यामध्ये भरपूर असं पुरण घालून मी पुरणाची पोळी बनवते. या पोळीच्या काठोकाठ पुरण पसरलं जातं आणि ही पोळी बघूनच तुम्हाला कळत असेल एवढी छान झालेली ही पोळी आता वातड किंवा चिवट कशी काय होईल बरं, तुम्हीच मला सांगा. सगळ्या पोळ्या अशा टम्म फुगल्या जातात आणि अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा अशाच मऊसूद राहतात, अगदी जिभेवर ठेवताच विरघळतात. माझ्याकडे पुरणपोळीच्या थाळीमध्ये 2 पुरणपोळी, कटाची आमटी, इंद्रायणी तांदळाचा भात, भजी, पिवळ्या बटाट्याची भाजी, पापड, गुळवणी असे आहे. त्याचबरोबर पुरणपोळीचा कॉम्बो देते, हा 5 लोकांसाठी पुरतो. त्यामध्ये 10 पुरणपोळी, कटाची आमटी, पिवळा बटाटा, भजी आणि इंद्रायणी तांदळाचा भात असं अवेलेबल आहे. त्याचसोबत मी किलोच्या प्रमाणात सुद्धा पुरणपोळी बनवते. तसेच काहींना फक्त पुरणपोळी आणि कटाची आमटी एवढीच ऑर्डर द्यायची असते. तुम्हाला जशी हवी तशी कस्टमाइज ऑर्डर बनवून दिली जाते. PCMC आणि पुणेमध्ये डिलिव्हरी अवेलेबल आहे. डिलिव्हरी चार्ज कस्टमरला पे करावा लागतो. सगळा स्वयंपाक एकदम ताजा आणि तुम्हाला पाहिजे त्या वेळेमध्ये बनवून दिला जातो. त्यामुळे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.